स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये। डेली रुटीनमध्ये तर तुम्ही माझ्या बकऱ्याची व्हिडिओ बघत असतात, पण मी डेली रुटीनमध्ये स्वयंपाक पण करतो। चला तर आज मी तुम्हाला माझा स्वयंपाक दाखवणार आहे आणि आज मी मच्छीची रेसिपी बनवणार आहे। तर चला मच्छीची रेसिपी बघूया। मित्रांनो आता मच्छीला मस्तपैकी धुतलं हिला मिठाच्या पाण्याने। आता हिच्यात आपण हळद तिखट मीठ टाकूया। हिला थोडीशी मॅरिनेशनसाठी हळद टाकूया। तर थोडी हळद टाकून आपण हळद जास्तीच टाकायची जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा। तिखट कमी असलं तरी चालेल। हळद मी टाकली 3 चम्मच, म्हणजे छोटे छोटे 3 चम्मच टाकले। आम्ही तिखट टाकले थोडंसं। तिखट जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं। ह्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही फिश मसाला पण थोडासा ॲड करू शकता। मी फिश मसाला पण ॲड करतो। मी याच्यात फिश मसाला ॲड करतो थोडासा, म्हणजे अजून चव देईल फ्राय करताना। आता याला पूर्ण मॅरिनेशन मिक्स करून घ्यायचं। यांना थोडंसं मीठ टाकूया आपण, जास्त मीठ न टाकू, कारण मॅरिनेशनला तेवढं मीठ काही लागत नाही। आणि मॅरिनेशन केल्यानंतर याला 10 मिनिटे तरी असंच सोडून देऊ। 10 मिनिटे याला। मित्रांनो मस्त मॅरिनेशन केलं आहे। आता याला 10 मिनिटे याला असंच राहू देऊन मग 10 मिनिटानंतर याला फ्राय करायला घेऊन आपण। चला तर भेटूया 10 मिनिटानंतर। मित्रांनो आता मच्छी मॅरिनेशनसाठी ठेवली आहे 10 मिनिटं। तर चला आपण हे 2 मी कांदे घेतले, लसूण घेतलं, अद्रक घेतलं, मिरची घेतली, कोथिंबीर घेतली आणि हे छोटासा टमाटर घेतला। तर याची आपण पेस्ट बनवणार आहोत एकत्रच। वेगवेगळं यांची काही बनवायचं नाही, एकत्रच पेस्ट बनवायची। मी याच्यात काही खडा मसाला वगैरे नाही टाकणार, फक्त हेच माझं याचीच ग्रेव्ही बनणार, याचीच ग्रेव्ही बनवणार मी पूर्णपैकी। तर चला बघूया। यांना मी आता कट वगैरे करतो। यांना मी हे बघा मित्रांनो मी यांना धुवून कट केलं। आता यांना आपण मिक्सरला लावूया। मिरची आणि कोथिंबीर पण टाकली याच्यात, 4-5 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली। आता हे सर्व एकत्र करूया। तर यांना एकत्र करूया आपण। ची पेस्ट तयार केली आहे, मिरची वगैरे किती मस्त झाली पेस्ट बघा गाडी। आता यांचीच आपण ग्रेव्ही बनवणार। आता पहिले मच्छीला आपण फ्राय करूया। चला मच्छीला फ्राय करूया। बघा मच्छी किती मस्त मॅरिनेशन झाली आहे बघा। आता मच्छीला ह्या फ्राय करूया आपण। चला हे बघा आपण आता पॅन घेतली, याच्यात आपण आता तेल टाकूया फ्राय करण्यासाठी। हे बघा तेल टाकूया मच्छी फ्राय करण्यासाठी। मित्रांनो तेल गरम झालं आहे, आपण याच्यात आता मच्छी टाकूया एक एक। मच्छीला मस्त फ्राय होऊ देऊ। थोडं कमी करायची गॅस, कारण एकदम गॅस नाही करायची, कमी करून घ्यायची। घेऊन या मच्छीला मस्त फ्राय होते। हे बघा मित्रांनो मच्छी फ्राय झाली आहे। आता ही मच्छी ग्रेव्हीमध्ये टाकायची। आता पहिलं ग्रेव्ही बनवून आपण इथे मच्छीची ग्रेव्ही तयार करून घेऊ, रस्सा तयार करून घेऊ। हे बघा 2 चम्मच मी तेल टाकलं। तेल गरम होऊ देऊन आपण, तेल गरम झाल्यानंतर जिरा, आपलं इकडं तेल गरम झालं आहे। आता आपण जिरा टाकूया। चांगला तडतडला आहे, त्याच्यात हे पेस्ट केलेली नाही का आपण हे पूर्ण टाकूया। याला चांगला परतून घेऊया। याला चांगला परतून नंतर याच्यात मसाला टाकूया आपण। हे बघा हळद टाकूया थोडीशी, पहिलेच टाकला आहे आपण। याच्यात 2 चम्मच तिखट टाकूया। तिखट हे फिश मसाला आहे, हे पण टाकूया जास्त चवीनुसार। परतून घेऊ। हे आपलं
मच्छीला जे पेस्टचं थोडं पाणी आहे ते पाणी पण टाकूया. याला चांगला तेल सुटेपर्यंत याला थोडासा होऊ देऊ आपण. त्याला तेल सुटेपर्यंत होऊ देऊन थोडंसं याला झाकून आपण. हे बघा मसाला मस्त तरी सुटली. हे बघा तर मसाला मस्त भाजला आहे. याच्यात आपण पाणी ॲड करूया. आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं आपण पाणी टाकूया. आपण 1 तांब्या पाणी टाकला. आता हिला चांगली उकळी येऊ देऊया आणि मग याच्यात आपण फ्राय केलेली मच्छी टाकूया. आता हिला चांगली उकळी येऊ द्या. उकळी येऊ देऊन आता हिला आणि मग हिच्यात फ्राय केलेली मच्छी टाकूया आपण. बघा भाजीला उकळी आली आहे. ह्या ज्या मच्छी आहे ना फ्राय केलेली ती ही मच्छी या रस्स्यामध्ये टाकूया. एक एक करून टाकूया. हिला हलवून घेऊया थोडंसं. आता याला 2 मिनटं उकळी येऊ देऊया आणि कोथिंबीर टाकून बंद करूया. हे बघा मित्रांनो आपली घरगुती मच्छीची रेसिपी मच्छी तयार आहे. हे बघा मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. बघा पिसा पण फुटले नाहीत. मस्त पिसा बनले आहेत बघा. घरगुती आपली रेसिपी तयार. हिच्यात सांबार टाकूया आपण. हिला बंद करूया. बघा मित्रांनो सांबार टाकूया. चला मित्रांनो सर्व करूया आता आपण. सर्व करूया आता भाजी. मच्छीची रेसिपी कशी वाटली? मच्छीची रेसिपी चांगली वाटली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.